यंदाच्या मान्सूनच्या काळात एल निनोचं सावट असण्याची शक्यता आहे। यामुळे कमी पाऊस पडण्याची शक्यता आहे। जर हा अंदाज खरा ठरला तर यंदा देशात पावसाचं एकूण प्रमाण सरासरीपेक्षा कमी राहू शकतं। हवामान खात्याचा मोठा इशारा, विदर्भात पाऊस कधी पडणार? पेरणीबाबत हवामान विभागाचा मोठा अंदाज। सध्याच्या काळात मृग नक्षत्र सुरू असताना सध्या पाऊस नाही पडत आहे। विदर्भाच्या संपूर्ण भागामध्ये अनेक तालुक्यामध्ये सध्या कोरडे वातावरण आहे। सध्या विदर्भामध्ये अनेक भागामध्ये शेतकरी सध्या पावसाची वाट बघत आहे। पाऊस कधी पडणार, पाऊस कधी पडेल, आम्ही पेरणी कधी करूया या संदर्भात सध्या शेतकरी वाट पाहू लागलेले आहे। आणि सध्या शेतकऱ्यासमोर एक मोठा प्रश्न निर्माण झालेला आहे, तो म्हणजे पाणी कधी येईल। आणि सर्वत्र आता पाण्याची वाट पाहणे सुरू आहे। शेतकरी बांधवांनो, तुम्हाला पण माहीत आहे सध्या परिस्थिती बिकट बनत चाललेली आहे आणि त्यामुळे सर्व शेतकऱ्यांचे लक्ष आता पावसावर आणि हवामानावर लागलेले आहे। आमच्या भागामध्ये पाऊस पडेल आणि यावर्षी काय आम्ही पेरणी करून का संदर्भाला मोठा प्रश्न सध्या निर्माण झालेला आहे। अनेक बातम्यांमध्ये सांगण्यात आलेलं आहे की यावर्षी सरासरीच्या तुलनेत पाऊस कमी पडणार आहे। तर पाऊस कमी पडणार आहे तर यावर्षी काय शेतकऱ्यांनी पेरणीच नाही करायची का, असा मोठा प्रश्न सध्या शेतकऱ्यांच्या समोर निर्माण झालेला आहे। मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण तुम्हाला संपूर्ण माहिती सांगणार आहोत, नेमकं काय करायचं आहे आणि काय होणार आहे। आता येणाऱ्या दिवसामध्ये पाऊस कसा पडणार आहे आणि आपण पेरणी कधी करावी, पेरणीयोग्य वातावरण आपल्या विदर्भामध्ये कधी तयार होणार आहे या संदर्भात अपडेट आपण या व्हिडिओमध्ये तुम्हाला देण्याचा प्रयत्न करणार आहोत। सध्या 8 तारखेपासून ते 16 जूनच्या मधातही या मान्सूनची स्थिती आहे। मान्सून समोर वाढत आहे आणि उत्तर पश्चिमेचे जो काही वारा आहे तो येत आहे। हा वारा सध्या मान्सूनला इथे थांबून ठेवलेला आहे आणि सध्या येणाऱ्या 20 तारखेपर्यंत मान्सून कुठल्याही भागात प्रगती नाही करणार आहे अशी शक्यता हवामान केंद्राकडून वर्तवण्यात आलेली आहे। 20 तारखेनंतर हळूहळू मान्सून समोर वाढेल अशी शक्यता वर्तवण्यात आलेली आहे। आपल्या विदर्भाच्या भागाकडे सुद्धा 20 जूनच्या नंतर मान्सून दाखल होण्याची शक्यता इथून निर्माण होत आहे। एकंदरीत जर चिंतामय स्थिती सध्या विदर्भाच्या शेतकऱ्यांसमोर निर्माण झालेली आहे। आपण पाहू शकता 15 जून रोजी संपूर्ण विदर्भापर्यंत नॉर्मली मान्सून पोहोचून जातो व त्यावेळी दिवशी पाऊससुद्धा थोडाफार पडला। यावर्षी आपल्याला मान्सून हा विदर्भामध्ये पश्चिम भागापर्यंत सुद्धा पोहोचून जातो, पण यावर्षी पश्चिम भागापर्यंत सुद्धा नाही पोहोचलेला आहे। कारण की या जून महिन्यात सर्वत्र पाऊस पडायला सुरुवात होऊन जाते आणि अतिशय चिंतामय बातमी सध्याच्या काळामध्ये आपल्या इथे दिसत आहे। मित्रांनो, अतिशय महत्त्वाचा अपडेट जो तुम्हाला द्यायचा आहे तो म्हणजे सध्या हवामान केंद्राकडून आलेली आहे। यामध्ये तुम्ही पाहू शकता 18 तारखेपासून ते 25 तारखेपर्यंत मधात आपल्या महाराष्ट्रामध्ये आणि विदर्भामध्ये कसा पाऊस पडणार आहे या संदर्भात मोठा अपडेट आलेला आहे। तर यामध्ये तुम्ही पाहू शकता सध्याच्या काळामध्ये विदर्भामध्ये पूर्वी भागामध्ये अतिशय चांगला पाऊस होण्याची शक्यता या काळामध्ये आपल्याला दिसत आहे। सरासरीच्या तुलनेत जर आपण नकाशा तुम्हाला दाखवला तर इथे तुम्ही पाहू शकता विदर्भातील पूर्वी भागामध्ये काही प्रमाणात पावसाचा परिणाम आपल्याला जाणवण्याची शक्यता आहे। नागपूर, वर्धा आणि इकडे अमरावती तसंच भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली या भागामध्ये चांगला पाऊस होण्याची शक्यता दिसत आहे। येणाऱ्या 18 तारखेपासून ते 25 तारखेच्या मध्यात इकडे कोकण किनारपट्टीमध्येही चांगला पाऊस होण्याची शक्यता या काळामध्ये आपल्याला दिसत आहे। तसंच आपण जर पेरणीयोग्य वातावरण आपल्या विदर्भामध्ये कधी बनणार आहे हा प्रश्न विचारला तर लक्षात घ्या, या संदर्भातला जर तुम्हाला अपडेट दिला तर 25 तारखेपासून तर 2 जुलैच्या मध्यात पेरणीयोग्य वातावरण आपल्या विदर्भामध्ये बनू शकते असं आपल्याला या सरासरीच्या तुलनेत नकाशामध्ये दिसून येत आहे। विदर्भाचा संपूर्ण भागामध्ये सरासरीच्या तुलनेत चांगला पाऊस होण्याची शक्यता या काळामध्ये दिसत आहे। पेरणीयोग्य वातावरण सध्या या काळामध्ये विदर्भामध्ये बनू शकते अशी शक्यता इथून दिसत आहे। कोकण किनारपट्टीमध्येही जबरदस्त पाऊस पडण्याची शक्यता आहे आणि यामध्ये प्रमुख कारण म्हणजे MGO सध्या आपल्या हिंदी महासागराच्या भागामध्ये आणि यामुळेच या काळामध्ये पाऊस वाढताना आपल्याला आपल्या भारतामध्ये दिसणार आहे। खास करून आपल्या विदर्भामध्ये आणि महाराष्ट्राच्या अनेक जिल्ह्यामध्ये अशी परिस्थिती येणाऱ्या दिवसामध्ये पाहायला भेटणार आहे। एकंदरीत पुढच्या 2 आठवड्यामध्ये जर आपण तुम्हाला सारांशमध्ये हवामान अंदाज सांगितला तर विदर्भामध्ये काही ठिकाणी उष्णतेचे लाट कायम असणार आहे आणि 18 ते 25 तारखेत मधात जर मान्सून समोर वाढण्याची शक्यता येत्या 20 तारखेनंतर वाढणार आहे। येणाऱ्या पश्चिम आणि दक्षिण विदर्भाच्या भागात मान्सून येण्याची शक्यता वाढणार आहे। काही भागामध्ये मान्सून पूर्वी पाऊस या काळामध्ये 18 तारखेपासून 25 तारखेपर्यंत मला पूर्वी विदर्भामध्ये पडू शकते आणि पाऊस सरासरीपेक्षा कमीच राहणार आहे, हे लक्षात घेण्याची बाब आहे। कारण की लक्षात घ्या शेतकरी मित्रांनो,
विदर्भामध्ये या काळामध्ये आणि हीट वेव्ह कंडिशन नागपूर, अमरावती, अकोल्यामध्ये आपल्याला पाहायला भेटू शकते. त्यानंतर 25 तारखेपासून 2 जुलैच्या मध्यात विदर्भामध्ये पाऊस सक्रिय होण्याची शक्यता आहे. मध्यम ते जोरदार पावसाची सरी 25 तारखेपासून 2 जुलैच्या मध्यात पाहायला मिळू शकते. नागपूर, चंद्रपूर, यवतमाळमध्ये जास्त पाऊस होऊ शकते. पूर्वी विदर्भामध्ये जास्त पाऊस आपल्याला पाहायला भेटू शकतात आणि या काळामध्ये आपल्याला पेरणीयोग्य वातावरण कृषी कामासाठी अनुकूल पाहायला भेटू शकते. कारण की शेतकरी मित्रांनो, विदर्भातील शेतकऱ्यामध्ये ही उत्सुकता जागृत झालेली आहे की नेमकं पाऊस कधी होणार. कारण की सध्या बघितलं तर मान्सूनपूर्व पाऊस आलेला आहे, परंतु एवढ्या पावसाने काहीच होणार नाही. जर आपण येणाऱ्या दिवसाचा हवामान अपडेट जर तुम्हाला सांगितलं, ACMFWFचं मॉडेल तुम्हाला दाखवतो की इथे अपडेट सांगत आहे. नेमका आता येणाऱ्या दिवसामध्ये हवामान संदर्भात अपडेट होणार आहे. इथे तुम्ही आपण पाहिलं तर विदर्भाचा अपडेट तुम्हाला सांगितला, तर इथे तुम्ही पाहू शकता सध्याच्या काळामध्ये उद्या तारीख 17 आणि 18, 19 या उद्या आपल्या अमरावतीमध्ये पाऊस होताना दिसणार आहे. नागपूरमध्ये तुरळक ठिकाणी ढगाळलेलं वातावरण राहणार आहे. नागपूरमध्ये तुरळक ठिकाणी हलक्या पावसाचे सरी पाहायला आपल्याला भेटू शकतात. आजही अमरावतीमध्ये पाऊस झालेला आहे. काही भागामध्ये तर पाऊस हा विखुरलेल्या स्वरूपात असणार आहे. असं नाही की सर्वच भागामध्ये पडेल, विखुरलेल्या स्वरूपात आपल्याला पाहायला भेटणार आहे. इथं पाहू शकता 18 तारखेनंतर रोजी यवतमाळचा दक्षिण भागामध्ये पाऊस पडणार आहे. विदर्भामध्येही 1-2 ठिकाणी नागपूरमध्ये पाऊस होण्याची शक्यता आपल्याला इथून पुढे दिसत आहे. म्हणजेच की शेतकरी मित्रांनो, लक्ष देण्याची गोष्ट आहे की पाऊस हा सर्वत्र पडू शकते आणि विखुरलेल्या प्रमाणात पडू शकते. समोर जर आपण दाखवलं आणि परिस्थिती असणार आहे की 18 तारखेच्या नंतर जर रोजी आपल्याला विदर्भामध्ये विखुरलेल्या स्वरूपात 1-2 ठिकाणी हलक्या पावसाच्या सरी पाहायला भेटणार आहे. म्हणजे 18 तारखेच्या पुढे ही गोष्ट सांगण्यात आलेली आहे की विखुरलेल्या स्वरूपात तुम्हाला पाऊस पाहायला मिळू शकतो. नागपूर, अमरावती त्यांच्या आसपासच्या भागामध्ये हलक्या पावसाच्या सरी आपल्याला पाहायला भेटू शकतात. इकडे गोंदिया दक्षिण भागामध्ये तुरळक ठिकाणी अजूनही आणि मोरगावचा जो काही भाग आहे या भागात तुरळक ठिकाणी पाऊस होण्याची शक्यता दिसत आहे. तसं आपण बघितलं तर 19 तारखेकडे वळू तर 19 तारखेपासून आपल्या विदर्भामध्ये पाऊस वाढताना दिसणार आहे. अमरावती, नागपूर, यवतमाळमध्ये काही ठिकाणी मेघगर्जनासह विजेच्या कडकडाटासह वादळी वाऱ्यासह पाऊस होण्याची शक्यता वाढणार आहे. समोर बघितलं तर आपण अमरावतीमध्ये, यवतमाळमध्ये आणि नागपूरमध्ये पाऊस होण्याची शक्यता वाढताना आपल्याला दिसणार आहे. 19 तारखेला अशी परिस्थिती निर्माण होणार आहे की जेणेकरून पाऊस पडायला सुरुवात होणार. समोर पाहिलं तर जर आपण समोर गेलं तर 20 तारखेला आपल्या पूर्वी विदर्भामध्ये गोंदिया, भंडारामध्ये पाऊस पाहायला भेटणार आहे. एकंदरीत पश्चिम विदर्भामध्ये पावसाचा जोर कमी असणार आहे, पण इकडे गोंदिया, भंडारा, नागपूरमध्ये पाऊस होताना आपल्याला 20 तारखेनंतर सुद्धा दिसणार आहे. समोर आपण जर बघितलं तर यानंतर परिस्थिती असणार आहे. 20 तारखेला आपल्या विदर्भामध्ये सध्या तरी पाऊस दिसत नाही आहे, पण काही भागामध्ये विजेच्या कडकडाटासह सोबत 21 तारखेला सुद्धा पाऊस होताना आपल्याला दिसणार आहे. पण हा पावसाचा जोर सध्या तरी येणाऱ्या 20 तारखेपर्यंत आपल्याला कमीच पाहायला भेटणार आहे. पाऊस होणार तो, पण पूर्वी विदर्भामध्ये नागपूर, भंडारा, गोंदिया आणि अमरावतीच्या भागात आपल्याला दिसत आहे. चंद्रपूरमध्येही तुरळक ठिकाणी पाऊस होताना दिसणार आहे. येणाऱ्या 20 तारखेपर्यंत जर आपण न्यूमेरिकल डेटा मॉडेल तुम्हाला दाखवला तर न्यूमेरिकल डेटा मॉडेलमध्ये सध्या पूर्वी विदर्भामध्ये येणाऱ्या 20 तारखेपर्यंत पावसाचा जोर काही प्रमाणात दिसणार आहे. काही विजेच्या कडकडाटासह वादळी वाऱ्यासह पाऊस होताना आपल्याला पूर्वी भागामध्ये दिसणार आहे. अमरावती, वर्धा, नागपूर, गडचिरोली आणि इकडे चंद्रपूर, गोंदिया, भंडारा, यवतमाळमध्ये तुरळक ठिकाणी येणाऱ्या 17 तारखेपासून पाऊस होताना दिसेल आणि यानंतर 18 तारखा, 19 तारीख आणि 20 तारीख चांगला पाऊस होऊ शकतो. पण हा पाऊस विखुरलेल्या स्वरूपात असणार. 18 तारखेला सुद्धा अशी परिस्थिती असणार आहे आणि ही परिस्थिती तुम्ही पाहू शकता, कारण की 18 तारीख आलेली आहे आणि त्यानंतर तुम्हाला पाऊस अनुभवायला मिळेल. थोडा तरी पाऊस विखुरलेल्या स्वरूपात इकडे तिकडे पडू शकतो. समोर जर बघितलं 19 तारखेची परिस्थिती राबवली तर 19 तारखेला सुद्धा अशी परिस्थिती असणार. त्यानंतर 20 तारखेला सुद्धा आपल्या पूर्वी विदर्भाच्या भागात पाऊस पाहायला भेटणार आहे. एकंदरीत पुढच्या काही दिवसामध्ये 3 दिवसाच्या पूर्वी विदर्भात पाऊस होताना दिसणार आहे सध्याच्या या व्हिडिओमध्ये आणि या अपडेटमध्ये. बस इतकंच. चॅनलवरती नवीन असाल तर निश्चितपणे चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल तुमचा धन्यवाद. आणि येणाऱ्या व्हिडिओसाठी
चॅनलला सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. धन्यवाद.